संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांचा हा गीत गाथेमधील 1323 क्रमांकाचा अभंग आहे. अभंग असा आहे: याच्यासाठी केला होता अट्टहासे, शेवटचा देश गोड व्हावा. आता निश्चितपणे पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. कौतुक वाटे झालिया वेचावे, नाव मंगळाचे तेने गुणे. मने मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी जीवनात परमेश्वराचा त्यांना लाभ झाला, परमेश्वराची त्यांना प्राप्ती झाली. आणि हा परमेश्वर कसा आहे आणि आपण काय प्राप्त केलं हे या अभंगातून महाराजांनी मोठ्या सुंदरतेने वर्णन केलेलं आहे. मी एवढा जो परमेश्वराची भक्ती केली, लीन झालो, कशासाठी झालो, काय कारण होतं, हे या अभंगातून त्याचं उत्तर महाराजांनी दिलेलं आहे. याच्यासाठी केला होता अट्टहासे, शेवटचा देश गोड व्हावा. आता निश्चितपणे पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेच्या. ज्यावेळेस मला परमेश्वराची प्राप्ती झाली, आनंदघन परमेश्वर, ज्यावेळेस मला लक्षात आलं की हा पंढरीचा विठ्ठल हा माझ्यामध्ये येऊ शकतो, तो आनंदघन परमेश्वर मी प्राप्त करू शकतो, भक्तीने त्याला वश करू शकतो. आणि त्यावेळेस महाराजांना आता निश्चितपणे पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेच्या. मी जे मृगजळासारखं या गोष्टीकडे धावत होतो आणि सुख शोधण्याचा प्रयत्न करत होतो. सुख म्हणजे परमेश्वर, पण आपला जो परमेश्वर शोधण्याचा जो मार्ग आहे तो चुकलेला होता. परंतु आता मला तो मार्ग सापडला आहे. आता काय झालंय की माझ्या तृष्णेच्या ज्या धावा होत्या त्या सगळ्या खुंटून गेल्या. मला आता तृष्णा सतावत नाही. आता मी निश्चित झालो आहे. आता मी पूर्णपणे विसावलो आहे. कौतुक वाटे झालिया वेचावे, नाव मंगळाचे तेने गुणे. आणि याप्रमाणे मने मुक्ती परिनेली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळे. आता मला माझ्या मागच्या कर्माचं कौतुक वाटतं. आणि आता मला परमेश्वर प्राप्त झाल्यानंतर जो आनंद होत आहे तो आनंद कशा प्रकारचा आहे हे वर्णनाच्या पलीकडे आहे. ज्या ठिकाणी वेद सुद्धा नेती नेती म्हणून थकले, परमेश्वराचं गुणगान गाण्यात, परमेश्वराचं रूप वर्णन करण्यात वेद सुद्धा थंकून गेले, थकले वेद. असा हा आनंदघन परमेश्वराची मला प्राप्ती झालेली आहे. आणि आता माझे सगळे दिवस खेळीमेळीने जातात. मी आनंदघन परमेश्वरामध्ये लीन आहे आणि त्यामुळे मला आता कसल्याही प्रकारे चिंता करावयाची गरज नाही. असा या अभंगाचा मतितार्थ आहे.